तर कुरटकर आणि सोलापूरकर यांनी शिवरायांचा अपमान केला तरी भाजप त्यांची पाठराखण करते। आम्हाला स्थगन प्रस्ताव मांडू दिला नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। भाजपने त्यांची बी टीम अबू आझमी ऍक्टिव्हेट केलं आणि कालपासून गोंधळ घातला अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। आम्हाला शिवाजी महाराजांवर बोलायचं आहे। तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं धोरण स्पष्ट करा। आम्ही सगळेच औरंगजेबाच्या विरोधात आहोत, त्याच्यात काय मोठं आहे। पण शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालताय? शिवाजी महाराजांबद्दल बोला ना। त्या औरंगजेबाबद्दल जो बोलेल त्याला पाठवून द्या काळ्यापणाला। आम्ही कुठे नाही म्हणतोय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। पण शिवाजी महाराजांचं काय करायचं? आम्ही जो स्थगन प्रस्ताव मांडणार होतो, मग त्याच्यात कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, कोश्यारी असतील, त्यांनी तर थेट छत्रपती शिवरायांचा अपमान केलाय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलाय, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केलाय। मग भाजप ही कारवाई त्यांच्यावर का करत नाही? आज देखील त्यांनी गोंधळ एवढ्यासाठीच घातला कारण त्यांना पाठराखण करायची होती त्यांची, ज्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला। भाजपला पाठराखण करायची होती, संरक्षण द्यायचं होतं त्यांना, ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवराय असतील आणि महाराष्ट्राच्या सदनाचा अपमान केला, त्यांची पाठराखण करायचं होतं, त्यांना संरक्षण द्यायचं होतं। म्हणून भाजपने आज गोंधळ घातला आणि त्यांची जी बी टीम होती अबू आझमी, त्यांना कालच ॲक्टिव्हेट केलं आणि सांगितलं की तुम्ही आता औरंगजेबाची प्रशंसा करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।